PCOD म्हणजे काय, तर हॉर्मोनल इम्बॅलन्स. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हॉर्मोन इम्पॅक्ट होतो तो म्हणजे इन्सुलिन, जो आपल्या रक्तातल्या साखरेला मेंटेन करत असतो. सो इन्सुलिनला रेझिस्टन्स निर्माण होतो. इन्सुलिनला रेझिस्टन्स निर्माण झाला की चरबी वाढायची प्रक्रिया वाढायला लागते, खूप वेगाने वाढायला लागते. व्हिसरल फॅट, पोटाची चरबी वाढायला लागते, बल्की दिसायला लागतं पोट, अंगावर सूज दिसायला लागते, चेहऱ्यावर सूज दिसायला लागते. सो हे सगळं व्हायला लागतं आणि खूप गोडाचं क्रेविंग व्हायला लागतं. आणि डोपामाइन, आपण जेव्हा साखर खातो तेव्हा डोपामाइन सिक्रेट होतं, सो यू फील गुड. सो आपला बुद्धिभेद होतो, आपण कन्फ्यूज होतो की गोड खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे, कारण का गोड खाऊनच छान वाटतंय. सो जेव्हा आपण एक्सरसाइज करायला लागतो तेव्हा स्वतःमध्ये ऑक्सिटोसिनची निर्मिती होते. ऑक्सिटोसिन कधी निर्माण होतं, जेव्हा आपल्याला आपल्या आवडती व्यक्ती, आवडती प्राणी, आवडतं झाड आपल्याबरोबर असतं तेव्हा ऑक्सिटोसिन निर्माण होतं. तसंच ऑक्सिटोसिन जेव्हा आपण एक्सरसाइज करायला लागतो तेव्हा सेल्फ लव्हमध्ये रूपांतरित होतं आणि त्याचा चांगला परिणाम दिसायला लागतो. सो PCOD, PCOS असणाऱ्या मुलींनी किंवा महिलांनी व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे.